हे काय नाव आहे? रुद्र प्रताप. ऐतिहासिक नाव वाटते, कुठल्या तरी ना इतिहासातल्या पुस्तकातलं नाव वाटते, रुद्र प्रताप. मतलबी आहेस ग तू. हा, एवढंच होतं ना, मग त्याला बोलवायचं ना. मला कशाला बोलवलंस मारायला? मोक्ष बोल ग. श्रावणी, उद्या आमच्या घरी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त पूजा ठेवली आहे, तर तुम्ही सगळ्यांनी यायचंय. मी, मम्मा, मामा, शुभू, पृथ्वी मामा, आपण आम्ही सगळ्यांना बोलवणार आहे. ठीक आहे, यायचंय. हा, काय पूजा? हो, दरवर्षी असते. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुझं उद्या कुठलं काम आहे का? येऊ शकणार नाही आहेस का? अगं नाही, पण तुझ्या घरी पूजा आहे. शिरीष काका पण तिकडेच आहेत आणि सगळे येणार, म्हणजे आत्या सुद्धा येणार. आत्याने शिरीष काकांना बघितलं तर? हो ग, हा विचार मी केलाच नाही. मम्माने शिरीष काकांना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तेच तर. आता काय करायचं? मला पण काही कळत नाही काय करायचं. हे बघ, म्हणजे तुझ्या घरी पूजा आहे तर शिरीष काकांना तिथे ठेवून चालणार नाही. हे बघ, आपली कुठली छोटीशी चूक सुद्धा ना आपल्याला खूप महागात पडू शकते. हो श्रावणी, मग आता एकच करू शकतो आपण. काय? पूजा कॅन्सल करावी लागेल. अगं हे बघ, असं काही करू नकोस. कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त पूजा ठेवली आहेस ना, घरच्यांना काय वाटेल? हो, त्यांना वाईट वाटेल, पण मी त्यांना काहीतरी कारण सांगून समजव. आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूया ना. हे बघ, मला दुसरं काही सुचत नाहीये, हाच ऑप्शन वाटतोय मला. मला वाईट वाटतंय का? माझ्यामुळे तुला तुझ्या घरची पूजा कॅन्सल करावी लागते. अगं, तू असा विचार अजिबात करू नकोस आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नकोस. तुझ्यासाठी एवढं मी करूच शकते ना. आणि कार्तिक आता इथे नाहीये, US ला आहे. मी सांगेन बाबांना की आता तो इथे नाहीये, तर आपण पूजा कॅन्सल करूया. मी समजवेन त्यांना, तू नको काळजी करूस. ठीक आहे, ठेवते मी आता फोन. बाय. बरं. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी मोक्षाई पूजा कॅन्सल करते. खरंच किती करते ती बिचारी माझ्यासाठी. मला पण काहीतरी करायला हवं. नाही नाही, काही झालं तरी पूजा व्हायलाच हवी. तिच्या घरच्यांना काय वाटेल नाही तर. शुभू, एक मिनिट ये ना. काय आलं परत? स्वीटीने काय गोंधळ घातला काय? स्वीटीचं काही नाही रे, एक वेगळाच प्रॉब्लेम आलाय. शोभे, शोभे थांब की. अजिबात थांबणार नाही काय आम्ही. ग बसा. ऐक ना, ए शोभे, मी अजिबात जवळ यायचं नाही आमच्या. शोभे ऐक शोभे, ऐकून घे ना. शोभे, शोभे, त्या दिवशी जे झालं ते समजा चुकून झालं. वैभीची शपथ घेतो. ओ बाप्पा, माझी शपथ नका घेऊ. तुम्ही जर माझी खोटी शपथ घेतली तर मला काहीतरी व्हायचं. ए चिमणे, आईवरच गेलीये. नाही म्हणजे अगं चिमणे, मी कशाला खोटं बोलल. आईस्क्रीम मी घेऊन दिली ना. हा, दे इथे. ये पकड. ए गे, आईस्क्रीम का तोंड बंद ठेवून तिथं उभी राहा. चल. तुमच्या पोरीला काय बोलायचं नाही काय. शोभे, 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 मला माफ कर. त्या दिवशी जे काय झालं ते समजा चुकून झालं, मला माफ कर शोभे. हो हो, काय करायला इथे? जाऊ तिकडे. तू जोवर मला माफ करत नाही, मी पाय सोडणार नाही. अहो, लोक बघायला आमच्याकडे. आम्ही माफ करणारच नाही. जा. शोभे, हे बघ, मी सावताची आण घेऊन सांगतो. त्या दिवशी जे काय झालं ते समजा चुकून झालं. अगं शुभूने आपले सगळे पैसे द्यावे म्हणून मी प्लॅन केला होता. वय, ते स्वीटीला मिठीत घेऊन शुभ पैसे देणार होता तुम्हाला. अगं ती स्वीटी चुकून आली तिथं. मी तुझ्या संग म्हणजे म्हणजे तुम्ही हा बसली. काय माणूस आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, आम्हाला प्रेग्नेंट नाही व्हायचंय म्हणून, तरी पण लोक चालवली. चुकलं. पण आईची आण घेऊन सांगतो. स्वीटी आली म्हणून समजा प्लॅन फिसकटला. प्लॅन होता काय तुमचा? भाई एक नंबर. लई नाद खुळा
हा प्लॅन कसं सुचलो हो तुम्हाला? बरा झाला फिसकटला प्लॅन तुमचं. शोभे मी काय म्हणतो आता तुझ्या ध्यानात आलं नाही, समजा चुकून झालं, आता तरी मला माफ कर ना. आम्ही ना आयुष्यात किती पण नाटकं केली तरी तुम्हाला माफ नाही करणार काय? डोकं लावताय डोकं. इथं शोभे. राहिलंय सगळं. आई शोभे करायला गेलो एक आणि झालं भलतच. ए मम्मी गेली बघ. एक सांभाळता येत नाही, दुसऱ्याचा विचार करत होतो. बरोबर आहे तुमचं. शिरीष घाणेकर जर मोक्षा मॅडमांच्या घरी असतील तर पूजा कशी होणार आहे? तेच तर शिरीष काका तिथे असतील आणि आत्याने त्यांना बघितलं तर किती प्रॉब्लेम होईल. आणि तुला माहिती का ते ह्या सगळ्यामुळे मोक्षा बिचारी पूजा कॅन्सल करायला निघाली. मोक्षा मॅडम तुझ्याविषयी लईच विचार करायला लागल्यात. पण शिरीष घाणेकरांना आपण रूममध्ये डांबू बी शकत नाही, आणि जर चुकून त्यासनी कोणी बघितलं तर लई मोठा तमाशा होईल. आणि अलकनंदा मॅडम फक्त प्रॉब्लेम नाही आहे, विश्वंभर साहेब पण येणार आहेत कार्यक्रमाला. त्यांनी जर चुकून शिरीषकांना पाहिलं तर? एक मिनिट, आपण एक आयडिया करू शकतोय. आपण त्यासनी या घरात शिफ्ट केलं तर? अरे काय बोलतोयस तू शुभू? या घरात आत्याने त्यांना बघावं अशी इच्छा आहे का तुझी? कोणतरी घे. हे बघ, जेव्हा पूजा असेल तेव्हा ही सगळी माणसं त्या घरात जाणार आहेत, मोक्षाच्या घरी जाणार आहेत. हो. त्यामुळे हे घर तर रिकामं राहील ना. मग शिरीष काकांना आपण इथे शिफ्ट करू. पूजा झाल्यानंतर सगळेजण इकडे येतील, त्यानंतर परत शिरीष काकांना आपण मोक्षाच्या घरी शिफ्ट करू. अरे हे लक्षातच नाही आलं माझ्या. बरोबर आहे तुझं, ऍक्च्युली चांगली आयडिया आहे. आपण असंच करूया. शुभू खरंच थँक्यू. तू ना तू बेस्ट आली. ते मी मोक्षाला फोन करून सांगते. बोला शिंदे. सर 3-4 मुली होत्या, त्यातली जी मेन मुलगी होती ती मणिपुरी लुकची होती. अच्छा, पुढे? सर ते बाकीची मुली होती ना, त्यांचा काही पत्ता लागत नाही अजून. अच्छा. अरे जैन सर. जैन. ही जी फाईल आहे ते विश्वंभर सरांनीच पाठवली ना? हो सर. यातले महत्वाचे मुद्दे लिहून घेतले? हो सर, आम्ही काही मुद्दे हायलाइट्स केलेत, सांगू का? सांगा. जेव्हा विश्वंभर सरांवर हल्ला झाला होता तेव्हा अलकनंदा मॅडमचा वाढदिवस होता, आणि तेव्हा भरपूर VIP माणसं आली होती. आणि काय झालं शिंदे? काय काय होते तुम्हाला? पाणी पाहिजे. पाणी द्या ना. हळू हळू हळू. शिंदे काय झालं? उचला त्यांना, उचला. राहुल मॅडम ॲम्ब्युलन्सला बोला पटकन. एक काम करा, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, पटकन याला गाडी टाका, आपणच घेऊन जाऊ.